नाही, नाही, नाही. अरे देवा. आई गं. आई, आई. जाऊ दे, हे होतं असं. हा काय आहे, हा एक आजार आहे. यामध्ये ना इमोशन्स वरती कंट्रोल राहत नाही. तुला ना ट्रीटमेंटची गरज आहे. पण ऐक, तू तोपर्यंत ना लग्न नको करूस प्लीज. करेक्ट आहे. मी नाहीतरी ठरवलंय आता, मी लग्न करणारच नाहीये. मी लिव्ह इन मध्ये राहणार आहे ओम सोबत. काय हा सल्ला तुला कुणी दिला? ब्रह्मे सरांनी. वाटलंच. पण ब्रह्मदा ना मी तर आता जाऊन सांगतेच. अरे स्वतःच मस्त चाललंय ना, मग कशाला उगीच नको ते सल्ले देतात तुला? ऐक ना, मी खरंच सांगते ते फार भारी आहेत. कालपासून माझा मूड इतका घाणेरडा होता, इतका घाणेरडा होता, डोक्याचं भज झालं होतं. पण मी आता त्यांना भेटून आले, मला आता मस्त वाटतं, एकदम हलकं हलकं वाटतंय. काय झालं होतं काल? ऐक, मला तुला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची. सांग. एका अटीवर, तू हे गावभर बोंबलत फिरणार नाहीयेस. विश्वास नसेल ना तर गेलीच उडत. हा सांग पटकन. हा, मोठ्या बाबांना ओमच्या फॅमिली बद्दल सगळं कळलंय. काय म्हणजे सगळ्यांनाच कळलं? नाही, त्यांना एकट्यालाच कळलंय. त्यांचा आमच्या लग्नाला विरोध आहे आशू. त्यांचं म्हणणं आहे की अशा डिस्टॉर्टेड फॅमिलीमध्ये नाही लग्न करायचं, एकत्र फॅमिलीच असायला पाहिजे. आमचं खूप मोठं भांडण झालं आणि मग मी त्यांना सांगून टाकलं की इतकंच आहे ना, मग मी आणि ओमची खरी फॅमिली एकत्र. त्याच्यावर ते म्हणाले की तुला जे काही प्रयत्न करायचे असतील ते कर तू, पण तुला ते नाही जमलं तर तुला वेगळ्या मुलाशी लग्न करावं लागेल. म्हणजे तूच माती खाल्लीस? तूच सांगितलंस मोठ्या बाबांना की मी ओमची फॅमिली एकत्र आणेन? वा. ऐक, या सगळ्यात आता खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स व्हायला लागलेत. काय? ओमचे आई बाबा एकमेकांचं तोंड बघायला तयार नाहीयेत. ओम त्यांचं तोंड बघायला तयार नाहीये. सगळे एकमेकांशी नुसतेच भांडतात. आता या सगळ्यात ओमच्या बाबांची आत्ताची जी बायको आहे तिने त्यांना डिवोर्स नोटीस पाठवली आहे US मधून, आणि त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीवरती, पैशावरती तिने हक्क सांगितलाय. अरे बापरे. मग आता ओमचं काय म्हणणं आहे? काहीच नाही. म्हणजे त्याला माहितीच नाहीये हे सगळं. तू त्याला का नाही सांगितलंस? कारण मी मोठ्या बाबांना तसं प्रॉमिस केलं होतं आशू की हे बोलणं फक्त आमच्या दोघांमध्येच राहील, आणि शपथ मी कुणालाच नाही सांगितलंय. आता मला सांगितलंस ना. मग तसंच त्याला सांगितलं असतंस तर फायदा नसता का झाला? त्यांनी लगेच ऍक्सेप्ट केलं असतं ना. काय माहिती यार, मी केलंही असतं कदाचित ऍक्सेप्ट, पण ते सगळं फार वरवरचं झालं असतं. अगं त्याचा काही उपयोग नाहीये. काय आयरनी आहे यार, इथे ओमच्या घरी काही खोटे नातेवाईक खरे असल्याची ऍक्टिंग करतात, आणि ती खरी वाटतेय. कारण त्यांना जेन्युइनली एकमेकांबद्दल काहीतरी वाटतं, त्यांचं बॉन्डिंग आहे. पण खऱ्या लोकांनी जर एकमेकांशी चांगलं वागायचं नाटक केलं ना तर ते हे असे पकडले जातील. कारण मुळात त्यांना एकमेकांबद्दल काहीच वाटत नाही. आणि इन दॅट केस तर मोठे बाबा मला लग्नच नाही करू देणार त्याच्याशी. मग आता काय करायचंय? मग काय, ईशा वेड्स ओम अशी पत्रिका इमॅजिन करायची फक्त. या सगळ्यात ना मला ओमचा खूप जास्त राग येतो, खूप जास्त. Think of the devil and the devil comes. Yes?
हाय. मुद्दा. बोलायचंय तुझ्याशी. ते कळलं मला, म्हणूनच तू फोन केलास. पटकन बोल. हे बघ, आपल्यात जे काही बोलणं झालं सकाळी, तुला काही महत्वाचं खरंच सांगायचंय का? नाही तर मी खूप कामात आहे आता. तू असं तोडून का बोलतेस माझ्याशी? प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं ना. शांत शांत, मला शांत राहायचंय. ऐक ना ईशा, मला कळतंय, म्हणजे मला माहितीये की मला एवढी चिडचिड करायची गरज नव्हती. मी म्हणजे ठरवून असं काही नाही ग केलं. आता होते ना आपली चिडचिड अशी कधीतरी. सॉरी. इट्स ऑल राईट. इट्स ऑल राईट. काय इट्स ऑल राईट? तू मला सॉरी म्हण. इट इज नॉट ऑल राईट. का? का? अरे तू विसरलास का? तू माझ्याशी कसं वागलास आज सकाळी? तू काय काय बोललास मला? हो, पण म्हणून मी का सॉरी म्हणू? मी काही सॉरी बिरी म्हणणार नाहीये. तू यू आर सिक. अत्यंत मोठा इगो आहे तुझा. मला इगो आहे का तुला? तूच मला सारखं म्हणतेस की सॉरी म्हण, सॉरी म्हण. ह्याला काय म्हणतात? हो, मी तसं म्हणते कारण तू मला हर्ट केलंयस ना. मग तू काय केलंयस? शक्य नाही. आपलं एकमेकांशी बोलणं शक्य नाही. हे बघ, कट करू नकोस. तू मला सांग ना माझं काय चुकलंय ते. काय? आणि मला पटलं तर मी म्हणीन ना सॉरी. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुला कळलंच नाहीये तुझं काहीतरी चुकलंय मुळात. वाव, त्याला कळलंच नाहीये त्याची काहीतरी चूक झाली. त्याला तुला कळलंच नाहीये ना. खूप मस्त, खूप छान, खूप छान. म्हणजे हे माझ्यासाठी खूप जास्त डेंजर आहे की मी ज्याच्याशी लग्न करणार आहे आणि मला काय म्हणायचंय ते त्या मुलाला ह्याला खरंच कळलेलं नाहीये. ओम, हॅलो ओम, तुला समजा हे कळत नसेल ना तर उद्या लग्न झाल्यानंतर तुला माझं मन काय कळणार रे? ठीक आहे, मग मला नाहीच कळणार. नकोच करूया ना आपण लग्न. फाईन फाईन. हा परत तेच बोलला. हा परत तेच बोलला. बंद करा रे बडबड. किती बोलता? बडबड 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 नुसती. ऑफिस आहे की भाजी मंडई? सर, सगळे शांत बसलेत, कोणीच बोलत नाही. त्यात नको काढू. होतं असं कधी कधी. चला कामाला लागा. सर, थंड ऊस आणून देऊ? रस काढून आणलंस तर जास्त बरं होईल. हसू नका तुम्ही. हा बोल. हॅलो हॅलो ओमू. हा, हॅलो ओमू 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 ओमू. आता बोलतोयस की ठेव फोन. सॉरी सॉरी, तुम्ही कामात आहे का? हा, काय झालं तुम्हाला पुन्हा? मला काही झालेलं नाहीये. तू बोल, तुला काय बोलायचं? तू फोन केलायस ना. नाही ठीक आहे, मी नंतर करतो. हा, सॉरी 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 सॉरी. बोल. नाही नको, मी नंतर करतो ना. हा, आता तिथे येऊन पाया पडू का तुझ्या? सॉरी म्हटलं ना. बोल पटकन. खरंच बोलतो. आता मामाला पकडायला येणार आहे ना आम्ही. एक मिनिटची. पोलिसांची अशी टिंगल केलेली मला अजिबात आवडत नाही. मी वकील आहे. तू चूक केली आहेस का? सिग्नल ब्रेक केलायस का? नो पार्किंग मध्ये गाडी लावली होतीस का? नाही, तसं असेल तर तू आधी सॉरी म्हणता. चुकलं म्हण माझं. रीत तर रिसीट घे त्याच्याकडनं आणि काय शिक्षा असेल ती भोगीन असं सांग. काय काय बोलता तुम्ही? मामा काय मामा? पोलिसांना मामा म्हणतोस? मला अजिबात आवडत नाही अशी टिंगल केलेली. कोण मामा? तूच तर म्हणालास ना मामा मामा पकडायला आलाय. अहो, असं म्हणालो की मामाला पकडायला येणार आहे. तुम्ही मामा, तुम्ही मामा होणार आहे. धना प्रेग्नंट आहे, प्रेग्नंट.
असं सांगायचं ना, आपल्या घरात बाळ येणार आहे धना. मी अरे मी मामा होणार आहे. अरे मी मामा होणार आहे. मामा, आमच्या घरात बाळ येणार आहे. बाळ. ए नारायण जा खाल्लं काजू कतली घेऊन ये पटकन. मी आता सगळ्यांना फोन करतो, ईशाताईला पण फोन करतो काय. हा कळ. हे नाही नको काय ना ईशाला मी कळवतो. तुम्ही सांगणार नाही का. ठीक आहे सांगा. तेवढंच. चला. अच्छा. हाय. बोल. बोल ना. एक गुड न्यूज आहे. जयेश आणि धनाला बाळ होणार आहे. कमाल. सॉरी पण कन्फर्म झालंय बाळ होणार आहे. सॉरी हिला नाही होणार आहे. माझ्या भावाला होणार आहे. तुम्ही जा आपापल्या कामाला जा. काय वेडीयस का तू. केवढ्यात मला कमाल वेळ लागल्यासारखं वाटतं यार. धना आणि जयचा त्यांना बाळ होणार आहे. मस्त यार, एकदम पेढा गोड पेढा. नाही पेढा नाही, बर्फी. मला बर्फी आवडते खूप. नाही पेढा मला पेढा. मलाही बर्फी तुझ्यासारखी. एक मिनिट. बाळ त्यांना होणार आहे ना, तुझं काय आहे? तेच म्हणतोय मी, त्यांचं बाळ आहे ना, तुझं काय आहे? एक मिनिट. मी आता भयंकर आनंदात आहे. माझ्याशी नवा वाद घालू नकोस प्लीज. एक्झॅक्टली. तुला हा आनंद मीच दिलाय ना. मीच ही गुड न्यूज दिली आहे तुला. मला वाद घालण्यात इंटरेस्टच नाहीये. तूच वाद उकरून काढतेस. तुझं झालंय का काय बोलायचं होतं ते? का तुला अजूनही मला काही सांगायचंय? नाही. मग जा. तू मला जायला सांगतेस? हो, मी तुला जायला सांगते कारण आमच्या ऑफिसमध्ये ना काम सोडून दुसरं काही होत नाही. हा काय माझ आहे. ठीक आहे. ओके. थांब ना प्लीज. एकदम म्हण ना सॉरी. संपेल ना सगळं पटकन. म्हण ना सॉरी. मी कशाला म्हणू सॉरी. माझं काहीच चुकलं नाही. त्यांना बाळ होणार आहे ना. तुझं भावडासारखं वागणार असलास तर मी कन्फर्म दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करेन. कर. तुला मांडवात पळून घेऊन जाईल. चालेल. तू मला दिल है की मानधनीच्या स्टाईलने पळवून दे. हा चालेल तसंच. आणि मग आपण एसटीने ना नरसोबाच्या वाडीला जाऊया. नरसोबाच्या वाडीला का? माझं ना खूप लहानपणापासूनच स्वप्न आहे ते. लहानपणापासून स्वप्न काय? नरसोबाच्या वाडीला जायचं एसटीने पळून? हो, मी सांगते काय. ही लहानपणी ट्रिपला गेली होती नरसोबाच्या वाडीला. तिथे खूप जोडप्यांची लग्न चालली होती. ती पळून आली होती. तेव्हापासून हिला असं वाटतंय की पळून जाऊन लग्न करतात ते नरसोबाच्या वाडीला जाऊन. पण तुमचं काय इथे फालतूपणा चाललाय? हा, बुर्जीपावची गाडी आहे का तुमची? मग ऐक ना. काय? जयेश दादा आणि धनावहिनींना बाळ होणार आहे. काकू. आपण त्यांना फोन लावूया. चल ना. हा चालेल. लाव की पटकन. हा ना, थांब. स्पीकर फोन. चल. उचलत नाही. तू घरी लावते. घरी असणार. हा.
हॅलो 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 वहिनी हॅलो वहिनी 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 मी फोनवर आहे तुम्ही हळू बोला, मी दारात नाहीये, मला ऐकू येतंय. हा ईशाताई बोला. काँग्रेस. हॅलो अरे सॉरी, अभिनंदन. का बस काय धना, आम्हाला नाही सांगणार का? कोण बोलतय? ईशा वहिनी बोलत होत्या ना. मी ओम बोलतोय, ओम चौधरी. आपली खूप जुनी ओळख आहे. ओम दादा. त्यांना कॉंग्रॅट्स. आता ओम दादा बोलत होते ना. आम्ही तिघही बोलू शकतो एकाच वेळी. असा फोन आहे, स्पीकर फोनवर आम्ही बोलतो आणि आम्ही तुझं तिघही ऐकूही शकतो. अगं पण आम्ही काय बोलतोय ते ऐक ना, ते कळून घे ना. अभिनंदन. पण का? कशासाठी? प्लुटोवर असल्यासारख्या. आनंद गगनात मावत नसेल ग तिच्या. सांगायचं नसताना आधीच ते नाटक चाललंय. बरं वहिनी मला सांगा, तुम्ही ओके आहात ना? मला काय धाड भरली आहे? बरं मला सांगा, काय मग काय खावंसं वाटतं की नाही? काय दादांना सांगितलं की नाही आणायला? हो वाटतं ना. ऊस गुरुजींना सांगितलंच संध्याकाळी आणायला ऊस. हॅलो धना, अरे तुला फोन लागला का? अरे चुकून आम्हाला तुला फोन करायचा नव्हता. ऍक्च्युली माझ्या एका मैत्रिणीला नोकरी होणार आहे ना. हे बाळ गेलं, नोकरी लागली, त्यामुळे ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट नाही, अभिनंदन. हा म्हणून तिला फोन करायचा होता, तर चुकून तुला फोन लागला. आत्ता आलं लक्षात. बरोबर. ओके बाय, मी ठेवतो फोन. काय? अरे तुझ्या लक्षात येते का, जयेश दादांनी बहुतेक त्यांना सांगितलेलंच नाहीये सरप्राईज द्यायचं म्हणून. ते कळलं होतं मला, म्हणूनच मी फोन कट करायला घेतला होता. आणि तू मला काय हात वरे करून सांगतेस? माझं मला काही सुचूच शकत नाही का? सॉरी. आणि तू मला हात वाटे करून सांगतेस? अगं गेले काही दिवस तुझ्यासाठी मी किती खोटं बोलतोय, कळतंय का कोणाला? सॉरी. आपण घरी जाऊया आता तिघही. नाही यार, तो ब्रह्मा नाही जाऊ देणार. गप्प बस. गप्प काय बस, एक तर त्याला काही लक्षात राहत नाही, दुसरं म्हणजे ऑफिसमध्ये काही कामच नाहीये. ब्रह्मा म्हणजे ना एक नंबरचं असं, मी तर शी यार, ब्रह्मा पण ना. एक्सक्यूज मी, मी आता काहीतरी ब्रह्मा असं ऐकलं, मला वाटलं माझ्याबद्दलच तुम्ही बोलताय. नाही नाही, ते तुमच्याबद्दल नाही, म्हणजे ते हे काय ते, म्हणजे आम्ही ते ब्रह्मा विष्णू महेश, ते ब्रह्मा तसं. ब्रह्मा विष्णू महेश आम्ही खेळत होतो, खेळ खेळत होतो. ब्रह्मा विष्णू महेश खेळ खेळत होतो. मी विष्णू होते. मी ब्रह्मा होतो. मी मग महेश होते का? हो मी महेश होते. मी कोण? आता हे ब्रह्मा. मी ब्रह्मा. हे ब्रह्मा, तू कोण? तू महेश. महेश विष्णू. सुटा. हे सुटा. 10, 20, 30. इकडे. हा? तू कसा रे इथे? हा? उकडतंय आमचा एसी, आवडला? नाही, का प्रधानांकडे कामच नाही? नाही आहे, खूप काम आहे सर. काय सांगू ऍक्च्युली ना. नाही काय झालं त्याचं मी सांगते. म्हणजे तो मला त्याने फोन केला होता आणि मग अचानक एक गुड न्यूज द्यायची आणि असं त्याने ऍक्च्युली काय झालं मी सांगतो सर. अरे एकेकानी सांगा ना, मला एकेकानी सांगा. हा मी सांगतो तुम्हाला. मी आलो ना वर. ऍक्च्युली ना ब्रह्मा विष्णू महेश. ते झालं आपण मी ते खेळलो. एक मिनिट मला कळलंय. मी सांगू? तुला कळलंय कन्फर्म? सांग. सर आमच्या घरी बाळ येणार आहे. आता मी लिव्हिंग बद्दल बोललो लगेच. कसं काय रे? नाही सर, आम्हाला नाही काही बाळ झालंय. माझ्या भावाला. तुम्हाला काय वाटलं? तर त्यासाठी आम्हाला हे सर आम्हाला हाफ डे हवा होता. हाफ डे पुरेल?
असं तेवढाच उरलाय ना? अरे हा. अरे मग काय करता इथे पळा 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 अरे बाळाला गोड गोड पापा द्या माझ्याकडून. सर व्हायचंय अजून पळा 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 तू 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 एक इकडे इकडे इकडे. हा तू का जातेस ऑफिस मध्ये काम नाही? ठीक आहे सर, मी काम करते. ए ए बाळ ए रडू नको. ए ए डोळे पुस डोळे पुस. अगं मी असं म्हणत होतो की ऑफिस मध्ये काम नाहीये, तू का नाही जातेस? हा हा जा 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 गो गो. थँक्यू सर. फारच इमोशनल आहे बाबा नारायणी.